जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 मुरुड जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माझी पत्नी सौ जयश्री लक्ष्मीकांत तवले जिल्हा परिषद गट मुरुड इथून उभा आहेत. त्याचबरोबर श्री अंशकित उर्फ पंकज गायकवाड हे पंचायत समिती गण मुरुड 1 मधून उभा आहेत. तर दुसरी पंचायत समिती मुरुड 2 मधून सुचिता सतीश अंधारे या उभा आहेत. येणारी निवडणूक ही मुरुडच्या विकासाला एक नवीन पर्व देणार आहे. आज राज्यात किंवा देश लेवलवर एक विकासाचा अजेंडा घेऊन प्रत्येक पक्ष निवडणूक लढवत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका हा 2017 नंतर म्हणजे कंप्लीट 9 वर्षानं होत आहे. जनतेमध्ये व अधिकारी कार्यकर्त्यामध्ये सर्व पक्षाचा फार मोठा उत्साह आहे. या उत्साही वातावरणात या सदर निवडणुका होत आहेत. सदर निवडणुकीच्या अनुषंगाने माझी पत्नी 2012 ते 17 मध्ये या मुरुड जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद सदस्य होत्या. तर 2022 मध्ये माननीय दिलीपदादा नाले जिल्हा परिषद सदस्य होते व माझी पत्नी सौ जयश्री तवले ह्या कर्कटा पंचायत समितीतून पंचायत समिती सदस्य होत्या. ते तिसऱ्या वेळेस पक्षाने माननीय दिलीपदादा यांनी आम्हाला संधी दिलेली आहे. नक्की जे विश्वास टाकलेला आहे पक्षाने किंवा नेतृत्वाने त्या नेतृत्व त्या याचा जो हे दिलेला विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहून ज्या पद्धतीने मागच्या 2012 पासून स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करत आहे त्याच पद्धतीने पुढे सुद्धा आम्ही काम करत राहू. राहिला विषय कामाचा तर एकच आहे, विषयच एक येतो फक्त काम. आज ह्या मुरुड एक गाव राहिलं तर एक शहर झालेलं. आज 60 ते 70 हजार लोकसंख्येचं गाव आहे. ह्या मुरुडच्या गावाला लागणाऱ्या शहराच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. आज मुरुडचा विस्तार ज्या पद्धतीनं होत आहे, एक शहर लातूर जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील डेव्हलपमेंट होणारं चांगलं शांत शहर म्हणून ह्या मुरुडकर बघितलं जातं. आजूबाजूच्या परिसरातील जी ग्रामीण भागातील लोक आहे, शिक्षण असेल, व्यापार असेल, त्या माध्यमातून मुरुडला आल्यावर मुरुडचेच कायमचे रहिवासी होतात. अशी मुरुडची संस्कृती आहे. त्या संस्कृतीला कुठंतरी टिकविण्यासाठी, मुरुडची शांतता टिकविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माननीय दिलीपदादा यांच्या नेतृत्वाखाली उभा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मुरुड व जिल्हा परिषद गटातील मुरुड, कर्कटा, गुंफावाडी या तिन्ही गावातील लोकांनी भरघोस मताने घड्याळासमोरील बटन दाबून त्यांना निवडून द्यायचं आहे. राहिला प्रश्न मागच्या 10-15 वर्षातील विकास कामाचा, तर ठळक कामं जर सांगायचे म्हणले तर पहिलं काम म्हणजे 2012ला मी हातात घेतलेलं मांजरा धरणातून कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना. त्या माध्यमातून ती सदरील योजना 2018ला मंजूर झाली. 2020 कोविडमध्ये सुद्धा सगळे भारतातले नाही जगातले कामं चालू होते, पण मुरुडच्या पाणी पुरवठ्याच्या मांजरा धरणावर हेडवर्कचं काम चालू होतं. 2023ला पूर्ण योजना मंजूर झाली. गावात 2 टाक्या, फिल्टर, धरणावरील हेडवर्क किंवा अंतर्गत 55 किलोमीटर पाईपलाईन त्या माध्यमातून मांजराचं कायमस्वरूपी पाणी मुरुडकरांना मिळालं. दुसरा मुरुडकरांचा खास करून लातूर जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचा होता की लातूर मुरुड टेंभुर्णी या रस्त्यासाठी मागच्या म्हणजे 2023 पासून सतत पाठपुरावा केला. त्यासाठी पहिल्यांदा 12 डिसेंबर 2023 पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मुरुडला 2 दिवसाचं उपोषण केलं. त्यानंतर 17 सप्टेंबर 2024ला बोरगावला 2-3 दिवस आमरण उपोषण केलं. शेवटीला 22 सप्टेंबर 2024ला माननीय नितीन गडकरी साहेब यांचं होमग्राऊंड नागपूर इथे संविधान चौक या ठिकाणी आमरण उपोषण करून सदरील
लातूर बोरगाव ते येडशी हा रस्ता मंजूर करून घेतला. आता लातूर ते विमानतळ चौक हा रस्ता पूर्णच झालेला आहे. विमानतळ चौक ते सॉरी तुमचं मुरुड अकोला ते बोरगाव हे 11 किलोमीटरचं एक बाजू 9 मीटरनं पूर्ण झालेली आहे. एक बाजू लवकरच मंजूर होईल. तर दुसरा प्रश्न होता ज्यासाठी आम्ही बसलो होतो गडकरी साहेबांच्या म्हणजे कार्यालयासमोर संविधान चौकात नागपूरला बोरगाव ते येडशी 37 किलोमीटर ते 574 कोटीचं मंजूर झाले. त्याचं टेंडर झालं ते सुद्धा काम प्रगतीपथावर आहे. तिसरा विषय होता आपल्या ग्रामीण रुग्णालय मुरुड 2014 पासून फौजिया मॅडम मंत्री असताना राज्यमंत्री असताना आरोग्य राज्यमंत्री असताना त्यांच्या काळापासून सदर त्याचा पाठपुरावा केल्यावर 2022ला महाराष्ट्राचे म्हणजे कोविडचे म्हणजे सगळ्यात चांगलं काम केलेले आरोग्यमंत्री राजेश भैया टोपे यांनी सदरील मुरुड येथील 50 खाटाच्या रुग्णालयाला मंजुरी दिली. ते सुद्धा काम प्रगतीपथावर आहे. मुरुडचा बाजार हा मराठवाड्यातील सगळ्यात मोठा भाजीपाल्याचा बाजार आहे. सदरील बाजारात पावसाळ्यात लोकांचे फार हाल व्हायचे कारण पूर्ण चिखल व्हायचा. तर सगळे बाजारात पूर्ण गट्टू करून ओव्हरटेक करून लोकांसाठी असं पूर्ण चांगला पद्धतीचा बाजार उपलब्ध करून दिलेला आहे. शेवटचा प्रश्न होता मुरुडसाठी रेल्वे थांबा. सदरील रेल्वे थांबाबद्दल गेल्या वर्षी जानेवारीमध्ये आम्ही त्याबाबत पाठपुरावा चालू केला. त्या पाठपुराव्याच्या अनुषंगानं अधिकारी असतील, पदाधिकारी, खासदार, आमदार असतील यांना भेटून हे केलं. शेवटीला मुरुड ग्रामस्थांनी 15 सप्टेंबरला सर्व गावानं मिळून एक सामूहिक आंदोलन केलं. त्या सामूहिक आंदोलनाचा परिणाम असा झाला की